नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी एक नवीन योजना आली आहे. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी व्यवसाय करण्यासाठी सरकार आता ₹15,000 अनुदान देणार आहे. ही योजना आहे टूलकिट योजना. याचा अर्ज आपण कोठे करायचा, अर्ज कसा भरायचा, यासोबत कोणती कागदपत्रे द्यायची, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर तुम्ही इथं बघू शकता, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य. हा महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2026 चा आहे. यानंतर आपण खाली आल्यानंतर याची सर्व डिटेल्स पाहू शकता. यामध्ये दिव्यांग व्यक्तींमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात. दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI, MSVT, PMKVY अशा किंवा तत्सम संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले असले तरीही त्यांना नियमित नोकरी मिळण्यात अडचणी येतात. उद्योग क्षेत्रातील मर्यादित रिक्त जागा, कार्यस्थळावरील शारीरिक अडचण, कमी प्रवास कमतरतेमुळे नोकरी टिकवण्यातील मर्यादा, तसेच स्पर्धात्मक कामकाजातील वेळ या कारणांमुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती रोजगाराबाहेर राहतात. या प्रस्तावित योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना केवळ रोजगारच उपलब्ध होणार नाही, तर ते त्यांच्या कौशल्यावर आधारित उत्पादन किंवा सेवा पुरवठा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन सामाजिक समावेश, आत्मसन्मान आणि जीवनमानात सुधारणा होईल. यास्तव सदर योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार वाचा येथील क्रमांक 1 ते 4 नमूद शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून पुढील शासन निर्णय घेण्यात येणार आहे. आता या ठिकाणी आपण या योजनेचा उद्देश पाहूया. प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय तसेच स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी सहाय्य प्रदान करणे. स्थानिक पातळीवर लघुउद्योग, सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, असा हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच सदर योजनेसाठी निकष पुढील प्रमाणे राहतील. ही योजना दिव्यांगाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू आहे. अर्जदाराचे 18 वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे. सदर योजनेकरता अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ₹15,000 इतकी राहील. शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणासाठी पात्र राहील. म्हणजेच शासकीय प्रशिक्षण संस्थेमधून जे प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र राहतील. तसेच यामध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यास मंजूर केलेले अर्थसहाय्य त्याने प्रशिक्षणार्थी व्यवसायासाठी लागणारे साधनसामग्री म्हणजेच टूलकिटसाठीच असेल. यानंतर आपण लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे असणार आहेत. यामध्ये विहित नमुद्यातील अर्ज, जो की हा अर्ज आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. इथे जाऊन तुम्ही हा अर्ज झेरॉक्स काढून घेऊ शकता. त्यानंतर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच आपले दिव्यांग असणारे प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, यानंतर साधनसामग्री, टूलकिट, आवश्यक साहित्याची यादी, आधार संलग्न बँक खाते तपशील, अशी ही यादी असणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, यामध्ये दिलेले आहे की सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाचा अर्जाचा नमुना सोबत परिशिष्ट प्रमाणे राहील.
यानंतर लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाईल. तसेच यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांनी ज्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे तो व्यवसाय सुरू न केल्यास मंजूर आर्थिक सहाय्याची वसुली करण्यात यावी. म्हणजेच जर तुम्ही व्यवसाय चालू नाही केला तर हे मंजूर झालेले अर्थसहाय्य हे तुमच्याकडून वसुली करून घेण्यात येणार आहे. यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता आपल्या अर्जाचा नमुना येथे देण्यात आलेला आहे. हा अर्जाचा नमुना आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही क्लिक करून हा अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, गाव, तालुका, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, ईमेल ID, दिव्यांगाचा प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी म्हणजेच तुम्ही किती टक्के अपंगत्व आहात हे इथे सर्व टाकायचे आहे. तसेच इथे खाली आल्यानंतर तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता, त्यानंतर व्यवसायासाठी कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्याचा तपशील, संबंधित रोजगाराचा अनुभव असल्याचा तपशील यामध्ये सर्व तुम्ही येथे टाकायचं आहे. तसेच प्रस्तावित व्यवसायाचे नाव म्हणजेच व्यवसायाचे स्वरूप हे सर्व तुम्ही येथे टाकायचे आहे. यानंतर तुमच्या अर्जाची 1 महिन्यामध्ये छाननी होणार आहे. छाननी झाल्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे अर्थसहाय्य तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तरी हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.